एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट. ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा सेंटरमध्ये हे बिल सेंटरमध्ये पण पेंडिंग आहे आणि हे स्टेटमध्ये पण ठेवण्यात आलंय. पण मित्र तुम्ही जर ते बिल वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की प्रोटेक्शन आणि व्हायलेन्स याच्या डेफिनेशन इतक्या तोकड्या आहेत की खऱ्या अर्थानं ते व्हायलेन्सला जस्टिफाईड करत नाही. त्यांचा जो लिमिटेड स्कोप आहे तो महिलांचे अनेक विषय ऍड्रेस करत नाही. प्रोटेक्शनचा स्कोप पण फार लिमिटेड आहे. दिलेली पनिशमेंट सुद्धा फार तोकडी आहे. तेव्हा हे बिल्स उद्या जाऊन पारित जरी झाले, त्याचं कन्व्हर्जन ऍक्ट मध्ये जरी झालं तरी पण ते तोकडे असतील. तेव्हा आपल्याला फक्त हा ऍक्ट पारित व्हावा यासाठी प्रयत्न करायचे नाहीये. हा ऍक्ट कसा मजबूत व्हावा यासाठीही आपल्याला सजेशन सेंटरला द्यायचे आहे आणि स्टेटला पण द्यायचे आहे. म्हणून यासाठी लवकरच आम्ही वकिलांसोबत एक रिप्रेझेंटेशन घेऊन माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना ते रिप्रेझेंटेशन देणार आहोत. त्यांना ह्याच्यामध्ये ज्या गोष्टींच्या त्रुट्या नाही म्हणणार मी, पण ज्या गोष्टींची कमी राहिली आहे त्या गोष्टींबद्दल पण आम्ही रिप्रेझेंटेशन देणार आहोत. आणि आता काहीतरी करायचं आहे आणि महिलांचं रिप्रेझेंटेशन येणार आहे. तेव्हा महिला या कमिटेड असतात, बोलतात, ते करून दाखवतात. तेव्हा लवकरच भेटूया आपल्या बारमध्ये, आपल्या गावात. मी क्षितिजा वडदकर लवकरच येते आहे आपल्या सेवेसाठी आणि आपले प्रॉब्लेम्स जाणून घेण्यासाठी. या व्यतिरिक्तही अजून काही प्रॉब्लेम्स असेल आपण नक्की डिस्कस करूया आणि त्याचं कॉन्क्रीट सोल्युशन आपण शोधूया. नमस्कार.